नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लेयर या मेनूबद्दल माहिती घेणार आहोत. लेयरमधील सबमेनूचा वापर करण्यासाठी तुम्ही मेनू बारवरील लेयर ऑप्शनवर क्लिक करू शकता किंवा डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या लेयरवरती राईट क्लिक करू शकता. आता आपण लेयरमधील एका सबमेनूची माहिती बघूया. नमस्कार मित्रांनो, लेयरमधील सबमेनूंची माहिती आता आपण घेतोय. सेम ऑप्शन तुम्ही इथे लेयरवरती राईट क्लिक केल्यानंतरही तुम्हाला दिसतील. आता एका सबमेनूची माहिती आपण घेऊया. इथे न्यू वरती क्लिक केल्यानंतर न्यू लेयर तुम्ही घेऊ शकता. इथनं तिला वेगवेगळे कलर्स असाइन करू शकता. जेव्हा प्रोजेक्ट मोठे असतात, खूप जास्त लेयर असतात, त्यावेळेस याचा उपयोग होतो. इथे न्यू लेयर आली, तिला रेड कलर घेतला होता मी, तो रेड कलर आला. त्यानंतर बॅकग्राऊंड फ्रॉम लेयर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही बॅकग्राऊंड लेयर येते. ही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लॉक काढत नाही तोपर्यंत मूव वगैरे करता येत नाही. तर तुम्हाला त्याच्यावरती काम करण्यासाठी आधी त्याचा लॉक काढावा लागेल. त्यानंतर आहे ग्रुप. इथे तुम्ही लेयरचा ग्रुप बनवू शकता. अशा पद्धतीने त्यात वेगवेगळ्या लेयर्स तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकता. जर ही पाठीमागची इमेज जर तुम्ही बघाल तर इथे 2 ग्रुप आहेत. त्याच्या ड्रॉप अँड डाऊन मध्ये क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे लेयर्स आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ग्रुपचा वापर करू शकता. त्यानंतर आहे ग्रुप फ्रॉम लेयर्स. फॉर एक्झाम्पल ह्या लेयर वरती मी क्लिक करतोय. त्यानंतर इथे ग्रुप फ्रॉम लेयर्स वरती क्लिक करतोय तर त्या लेयरचा एक ग्रुप होईल. त्यानंतर आपण बघतोय लेयर व्हाया कॉपी. त्याचा शॉर्टकट आहे Ctrl+J. बऱ्याचदा हा ऑप्शन आपल्याला वापरावा लागतो. इथे लेयरची कॉपी तयार होईल. त्यानंतर आहे लेयर व्हाया कट. तर त्यासाठी तुम्हाला आधी इमेजचं सिलेक्शन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता, लेयर व्हाया कट. त्याचा शॉर्टकट आहे Shift+Ctrl+J. तर आता तुम्ही इथे बघितलं तर इमेजचा कट तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने. त्यानंतर कॉपी CSS हा जो ऑप्शन आहे हा वेब डिझाईन साठी वापरला जातो. त्यानंतरचा ऑप्शन आहे डुप्लिकेट लेयर. लेयर डुप्लिकेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर आहे रिनेम लेयर. लेयर रिनेम करण्यासाठी याचा यूज होतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे लेयर स्टाईल. हा ऑप्शन आपण यापूर्वी टेक्स्ट टूल वापरताना शिकलोय. परत एकदा आपण त्याची माहिती घेऊया. लेयर स्टाईल वरती क्लिक केल्यानंतर सब ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. त्यात ब्लेंडिंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होते. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इमेजला बिवेल, एम्बॉस, स्ट्रोक, इनर शॅडो वगैरे हे ऑप्शन यूज करू शकता. ह्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही परत त्याचे सब मेन्यू ओपन करू शकता. इथे ऍक्च्युअल आउटपुट दिसण्यासाठी आपण काय करूया, एक नवीन लेयर घेऊन त्यावरती एक कलरने स्क्वेअर ड्रॉ करूया. लेयर स्टाईल आणण्यासाठी तुम्ही त्या लेयरवरती डबल क्लिकही करू शकता. त्यानंतर आता तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने आपण त्याला कस्टमाइज करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लेयर स्टाईल वापरू शकता. त्यानंतरचा ऑप्शन आहे स्मार्ट फिल्टर. स्मार्ट फिल्टर या ऑप्शनचा बऱ्यापैकी यूज फोटोशॉपमध्ये करता येतो. तो कशा प्रकारे करायचा ते आता आपण बघूया. फाईल रिवर्ट करतोय मी. रिवर्ट करतोय म्हणजे जशी फाईल आपण फोटोशॉपमध्ये ओपन करतो अगदी त्याच स्टेजला फाईल येते. लॉक काढतो. स्मार्ट फिल्टर करण्यासाठी तुम्हाला इमेज आधी स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करावी लागते. त्यासाठी तुम्ही लेयरवरती राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हा ऑप्शन वापरू शकता. हा ऑप्शन वापरल्यानंतर इथे फिल्टर मेनू आहे. त्यातील कुठलाही एक फिल्टर आपण घेऊ. आर्टिस्टिक फिल्टर मी घेतोय. त्यातही आणखी सब ऑप्शन्स आहेत. त्यातला एक ऑप्शन आपण वापरूया. आता इथे जास्त मी काम करत नाहीये. हा मेनू आपण परत नंतर घेणारच आहोत. जर तुम्ही आता बघितलं तर फिल्टरची एक वेगळी लेयर तयार झाली. त्याचा फायदा असा आहे की तुम्ही डायरेक्टली इमेज वरती फिल्टर जर केलं तर तुम्हाला त्यात कस्टमायझेशन करता येत नाही. मात्र ज्यावेळेस तुम्ही स्मार्ट फिल्टर हा ऑप्शन वापरता त्यावेळेस फिल्टर्स एडिटेबल असतात. म्हणजे आता मी तुम्हाला आता एडिट कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगतो. म्हणजे आता आपण जो काही स्मार्ट फिल्टर वापरलाय तो मला माझ्या चेहऱ्यावरती नकोय तर तो मी इरेज करू शकतो इरेजरने. तुम्ही
लेअरवरती क्लिक करा आणि इरेजरने तुम्ही त्याला इरेज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही क्रिएटिव्हली स्मार्ट फिल्टरचा वापर करू शकता. आज आपण हे काही इमेज मधील मेन्यू बघितले आहेत, त्याची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. धन्यवाद.